नमस्कार मित्रांनो, कोकणी महेंद्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी चाललो आहे आता आंब्याच्या मालावरती, कोयती आणि काठी घेऊन चाललो आहे। जरा काजूची साफसफाई करायची आहे, तर चाललो आहे तिकडे। थोडीशी साफसफाई केल्यानंतर, जरा गवत बाजूला केल्यानंतर, जरा थोडासा जो पारू पडतो तर त्या काजूवर पडला तर थोडासा त्याला पाण्याचा आधार मिळतो। आणि वरून गवत हे झाल्यामुळं ते पूर्ण झाकून गेले होते काजू, आणि थोडीशी साफसफाई जाऊन करणार आहे, जेणेकरून जो वरून पारू पडतो तर त्याचा तो पाणी मिळेल, त्याच्याने ती त्या पानांना थोडासा आधार मिळून ते वाढत जाईल वरती। आता जातोय तिकडे आंब्याच्या माळावरती आणि थोडीशी साफसफाई करून पाण्याचं व्यवस्थापन पण करायचं आहे। पण बघूया, आत्तापुरतं थोडंसं साफसफाई करून रिटर्न येणार आहे। तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा माझा चॅनल, व्हिडिओ मी कंटिन्यू करतोय पुढे, तुम्ही बघत राहा। गुरांचा रस्ता, तर वातावरण इकडं हिरवळ होतं पावसामध्ये, ते आता इकडं आता सुकं होत चाललंय। गवत वगैरे सुकत चाललंय, गुरांची वाट जाऊन आता आम्ही तिकडे बघणार आहे काजू काय किती काय त्यांची हाईट वाढले, आणि बांबूची जी लागवड केली तर त्याची हाईट आणि त्याला फुटवा कुठलाही काय बघणार आहे आम्ही। आणि त्यानंतर आता चेक करून गेल्यानंतर त्याची पाण्याचं व्यवस्थापन, गवत काढणे, साफसफाई, भरपूर काम आहेत। तर जाऊन आता फक्त आज धावत येऊन आम्ही चेक करतोय की नक्की काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी किती फुटवा फुटला आहे त्या झाडाला असं। आम्ही आता आलोय जवळपास इकडे आंब्याच्या माळावरती, पोचलो आता। तिकडे पोचल्यानंतर बघू, तिकडे गवत पण भरपूर वाढलेलं दिसतोय, तिकडे भरपूर वाढलं आहे बघा। हिरवीगार होतं एकदम, गवत एकदम माजला एकदम। मशीनने गवत कटिंग केला होता, तरी पण बघूया आता परत किती वाढ तर भरपूर झालेली दिसते। गवत भरपूर वाढला परत, त्याला एकदम काम जरा चांगलं हे करायला लागेल, तर वाट लागेल। हे बघा इकडं बघू शकता, इकडे इकडून या साईडने काही कुडून धरायची गरज नाही आम्हाला, हा वरच्याकडून बांध आहे, त्यामुळे जे गुरं येतील लोकांची तर काही खाली जाणार नाही। फक्त खालच्या साईडने जे आहे, म्हणजे ज्यांना वरून येण्यासारखा चान्स आहे, तर ते त्याच्यासाठी ती कुडून धरली पाहिजे। ते आम्ही 1 महिन्यानंतर धरणार आहे। पोचलो फायनली बेड्यामध्ये, आणि गवत बापरे, गवतामधून तर काही दिसायचं नावच नाही, एवढा गवत झालाय। आपण ना ते मागच्या टायमाला आपण ते चिपाट्या काढल्या ना, ते ठोकायला पाहिजे होत्या काजूच्या इथे। ओ पवन, काठी धर अरे बाबा, कसला आला होता। मधल्या काजू काय दिसायचं नावच नाही रे। वन साइड एकदम सांभाळून काढायला लागेल, काहीच कळणार नाही।
आलो. आता तार आम्ही जरा इकडे बांधतोय जरा तार टेम्परवरी, नंतर आम्ही कुंपण पकडायची इकडे टेम्परवरी मार. बघू शकता काजूचं झाड बघा, हे बघा काजू झाड आणि बाजूलाच नाम काढतो मी. आम्हाला वन साईड मारायला लागणार आहे. त्या साईडला वन साईड जरा मारला की काय पण मी आलोय सकाळच जरा मग बघू शकता. हे बघा पहिली कुडण झाली होती पप्पानी, बघू शकता. पप्पा तिकडनं आलेत मेडी घेऊन 2 मोके. वैतच खडसावा वैतच 2 नेमा काढले. अजून किती काढू? 2 नेमा काढू पुढे. हा इथे काढलाय, इथं मध्ये एक काढलाय, अजून एक काढू. हा 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 गवत झालाय ते पूर्ण क्रॉस कटरने काढायला लागेल सर्व. काजू दिसत नाही आहेत काय, मध्ये मध्ये मेले ते बघा, जरा मरून पण त्याला फुटला गेलाय बघा. मध्ये मध्ये गवतामुळे जरा क्रिटिकल झालं जरा. बघूया आता कसं काय ते, परिस्थिती जरा गंभीर आहे.
इकडे पाहू शकता हे बघा साफसफाई करून ठेवल्यात. आणि आता गवत काढायचं आहे. गवत कटर मशीनने काढावं लागणार मला. गवत कटर मशीनने काढल्याशिवाय पर्याय नाही. कारण का ते आता साफसफाई केल्यानंतर मला अंदाज येईल की कुठे कुठे एक्झॅक्टली काजू आहेत त्या साफसफाई करून ठेवल्यात. नंतर एक दिवस येऊन मग कटर मशीनने कटिंग करायला बेटर पडेल. हे बघा इकडे गवत भरपूर झालं आहे. हे बघा हे बघा पालवी किती बघा किती हिरवीगार कवळा ऊन भेटत असल्यामुळे पालवी एकदम मस्त फुटले. हे बघा बांबूची झाडे असतात नाही बघा. खांबे लावून झाले तिकडे बघा. खांबे लावले. आम्ही तार लावणार आहे. अरे पण आम्ही खांबे लावले तर टेम्पररी. 1 महिन्यानंतर आम्ही चांगलं करणार आहे बघा. काजूची झाडं त्यानंतर बांबू लागवड पण त्याच्या बाजूनच आहे थोडीफार अंतरावर. काजू बांबू लागवड असे गेले पुढं. हा भेंडीचे काढताय. हां 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 आता हा तात्पुरतं हे करा. काजूला हे बघा पालवी कशी फुटले. गवत असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो जरा. फायनल मित्रांनो आम्ही निघालोय. तर पाहू शकता हे बघा अशी इकडनं तार लावले आम्ही पूर्ण वन साईड टेम्पररी असे लावले. इकडून टेम्पररी 1 महिन्यानंतरला आम्ही व्यवस्थित करणार आहोत. टेम्पररी गुरं शिरू नये म्हणून केलं आहे तारेचं कुंपण. बाकी काय आणलेलं नव्हतं ना. झालं ना. चला